आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस। 10व्या सूचीनुसार आमदार अपात्रतेवर काय कारवाई केली, सुप्रीम कोर्टाचा प्रश्न। नार्वेकरांना उत्तर सादर करण्यासाठी कोर्टाची 2 आठवड्याची नोटीस। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती आणि पूजा। मंदिर संस्थानाकडून उद्धव ठाकरेंचा सत्कार। उद्धव ठाकरेंचं नाशिकमध्ये जंगी स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीनं ठाकरेंवर पुष्पवृष्टी तर गोदातेरी महाआरती। निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाहीत। राजकीय हेवेदेवे बाजूला ठेवून ठाकरेंनी अयोध्येत जायला हवं होतं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। भूमीचं त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे। शेवटी हा कुणाच्या मान अपमानाचा प्रश्न नाही आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे। आज छोटा छोटा व्यक्ती पत्रिकेची वाट बघतोय। राजन साळवी भावासह 7व्यांदा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर। साळवींच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन। तर कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणांच्या ईडी कोठडीत वाढ। 25 जानेवारीपर्यंत तपास यंत्रणेच्याच ताब्यात ठेवण्याचे विशेष पीएमएलए कोर्टाचे निर्देश। मराठा सर्वेक्षणासाठी ठाण्यात 3000 कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेणार। 10 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं कर्मचाऱ्यांसमोर आव्हान। जळगाव खासदार डॉक्टर उल्हास पाटील 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून निलंबनाची कारवाई। उल्हास पाटील, वर्षा पाटील आणि कन्या केतकी पाटील भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। केंद्र सरकार 1 कोटी घरांवर लावणार सोलर सिस्टीम। प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत सरकार सोलर सिस्टीम लावणार। अयोध्येतून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय।